मालेगाव तालुक्यातील वीज वितरण कंपनीच्या अनियमित आणि दुर्लक्षयुक्त कारभाराविरोधात शेतकरी संतप्त. पोहाणे, रामपुरा, कसबाडे, आठवण परिसरातील शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून केले तीव्र आंदोलन. कांदा व डाळिंब उत्पादक शेतकरी वेळेवर वीज न मिळाल्यानं मोठ्या संकटात. सोलर प्रोजेक्टवरून वीज पुरवठा करण्याची मागणी. वेळेप्रमाणे वीज पुरवठा न झाल्यानं पिकांचं मोठं नुकसान. वारंवार तक्रार करूनही वीज विभागाकडून प्रतिसाद नाही. वाढती गैरसोय, शेतकरी आक्रमक. वीज वितरण कंपनीचा कारभार चव्हाट्यावर. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा. दिंडोरी वृत्तांत न्यूज, वृत्तसंकलन विभाग, मालेगाव. आम्हाला 3 गावं जे आहेत, पोहाणं, कसबाडा आणि रामपुरा, यांना आम्हाला सोलरची लाईट भेटत नाही. आमच्या गावाजवळचे जे सर्व गाव आहेत त्यांना 7 दिवस 3 फेज लाईट दिवसा भेटते. आता वन्य प्राण्यांचा जो आहे तो अचानक धोका जो वाढलेला आहे आणि आमच्या 3 गावांना जी दुय्यम वागणूक मिळते तर ती वागणूक आम्हाला मान्य नाही आणि त्या विरोधात आम्ही आज रस्त्यावर आलेलो आहे. तर ही जी 3 फेज लाईट आहे, सोलारची लाईट आहे, ती 4 महिने झाले विरानं सबस्टेशन होऊन. तर 4 महिन्यापासून आमच्या साहेबांकडे मागणी आहे की आम्हाला द्या. तर त्यांनी टाळाटाळाचे उत्तर दिले. आम्ही मागचं नियोजन ते दिलं होतं साहेबांना. ते 8 दिवसात जर आम्हाला वीज सुरू झाली नाही तर आम्ही रस्ता रोको करू आणि ती आंदोलनसुद्धा करू आम्ही. तर त्या अनुषंगाने काल सोमवारची लाईट आली नाही, त्यामुळे आम्ही आज 3 गावांचे शेतकरी जे आहेत आम्ही आज रस्त्यावर आलेलो आहे. जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही ठिय्या आंदोलन सबस्टेशनमध्ये जोपर्यंत लाईट येत नाही आमच्या गावांना तोपर्यंत आम्ही आंदोलन चालू. आता अधिकाऱ्यांनी सांगितले आम्हाला की नाशिकला परमिशन टाकलेली आहे, पाठवलेली आहे. तर ती शक्यता आज पण मंजूर होऊन जाऊ शकतं. पण आम्ही अधिकाऱ्यांना सांगतोय की आम्हाला आज नको, उद्या नको, आम्हाला 5-6 दिवसांनी जरी मंजूर झाली चालेल, पण आम्हाला कागदावर लेखी द्या कुठल्या तारखेला चालू होईल. पण अधिकारी आम्हाला ते द्यायला तयार नाहीत. त्यामुळे आम्ही आंदोलन आहे, हे आंदोलन आमच्या गांधी मार्गाने चालू ठेवू.